नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज संध्याकाळचं माझं रुटीन कसं असतं ते तुम्हाला मी दाखवते। हा पाऊस आमच्याकडे कधीतरी पडतो, प्रार्थना करायचा, पाया पडायचा, असं पाऊस कधीतरी चालू असतं। चालायचं, चला मुलं आहेत ती, आपण आपल्या जेवणाला लागू। आज चण्याची भाजी, डाळ, भात आणि एवढंच, बाकी काय नाही। एका साईडला कुकर लावला, एका साईडला दूध तापत ठेवलं। आज मुलांना पण भरपूर भूक लागली होती, म्हणून म्हटले की पोहेच करावे, म्हणजे सगळेजण खातील। इथे मी किटली मला घासायची होती, म्हणून इथून घेत होती। कोण कोण असं करतं मला नक्की सांगा, तेलाचा एक थेंब वाया जायला नको। चालेल। इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे, मोहरी, कांदा, मिरची, कढीपत्ता सगळं फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर मीठ टाकलं, परत एकदा फ्राय करून घेतलं आणि हळद टाकली। हळद चिमूटभर टाकून घेतली, परत एकदा हलवून घेतलं आणि नंतर भिजवलेले पोहे त्यात टाकले। ह्याच्यात काही नाही आहे, बटाटा नाही, शेंगदाणा नाही, असे पटकन होणारे पोहे। हे असे पोहे माझ्या मुलांना आवडतात ना। बटाटा आवडतो, पण आता कुठे बटाटा शिजवत बसणार नाही, हे करणार। त्यापेक्षा ते मुलांना भूक लागली होती, पण मुलं म्हटली पटकन मम्मी कर, म्हणून पटकन करून घेतले। नंतर झाकण ठेवलं आणि कोथिंबीर आणली होती बाजारातनं, ती एकदा फ्रीजमध्ये गेली की मग तशीच राहते, म्हणून पटकन ते पण काम करून घेतलं। झाकण काढलं पोह्यांवरचं आणि साखर टाकून घेतली, मिक्स करून मुलांना दिलं। आमची 4 डिश आम्ही भरून घेतले। सासऱ्यांना पोहे नको हवे, ते नको म्हटले, फक्त कॉफी घेतो बोलले, म्हणून त्यांना कॉफी दिली। हे बघा, हे आत्ता असं आहे, 4 डिश कॉफी। आता थोड्या वेळाने बघा, हे असं असतं आमच्याकडे, हे उपक्रम चालूच असतात। हे झालं, तिने कॉफी सांडली, त्याच्यानंतर स्वराने बत्ती लावायसाठी तेल घेतलं होतं, ते तेल सांडलं। हे असं दिवसभर चालूच असतं आमच्याकडे। नंतर उद्याची तयारी, उद्या भेंडीची भाजी करायची। ती सकाळी 6:45 वाजता जाते, त्याच्यामुळे मला अर्धी भाजी कापून ठेवावी लागते। सकाळी उठून कधी कापणार म्हणून आधीच कापून ठेवते मी। हा दगड बघताय तुम्ही, हा दगड आमच्याकडे असतोच लसूण ठेचायला, नारळ फोडायला। नदीतून आम्ही दगडी आणतो, ती दगड आहे ही। नंतर इथे डाळीला फोडणी द्यायची आणि भाजी पण एका साईडला घालून घेते पटकन, म्हणजे मुलांना जेवायला। माझ्या हाताला ना थोडं भाजलं होतं, म्हणून आज भाकरी मी नाही करणार आहे। सकाळी चपात्या पण नाही झाल्या, चपात्या पण नव्हत्या केल्या, आता भाकरी पण नाही। आज दिवस सगळा भातावरच चालला आहे। वाईट वाटतं, पण काय करायचं, कधीतरी होतं असं। ते मी डाळ फोडणीला घालते, कढीपत्ता, मिरची, लसूण, आणि डाळ थोडी ना आज माझी घट्ट झाली होती, त्याच्यामुळे मला अशी चमच्याने टाकावी लागली। हे बघा, तरी पण त्यात थोडी राहते, ती मी टाकून घेतली। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि एका साईडला आता मी लगेच भाजी पण घालून घेते। ते मी भाजीची तयारी केली। कढईत ना कालचं तेल उरलं होतं पापडांचं, ते संपवायचं होतं, म्हणून कढईतच ओतलं ते डायरेक्ट। ती कढई पण खराब होती, म्हणजे केलेलं काहीतरी आणि ह्याच्यात पण केलेलं, म्हणून मी ह्याच्यातच केलं। काळ्या कढईत सहसा मी जेवण करते। त्याच्यानंतर हे बघा, इथे भाजीची तयारी चालली आहे। कांदा, टमॅटो, कढीपत्ता, त्याच्यानंतर कोकणी पद्धतीचा कांदा खोबऱ्याचा मसाला आपला तो टाकला, आणि त्यानंतर तिखट, मीठ, हळद। मी चणे शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकणार आहे मी। आणि आपले चणे काय शिजलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला भाजीला वेळ लागणार नाही, फक्त चण्यांना मसाला लागला बस झालं। आणि भाजीचं पाणी
कधी पण टाकत जाऊ नका ते भाजी, बाहेर टाकत जाऊ नका, ते भाजीतच टाकत जा. त्याने भाजीला चव अजून वाढते, कारण ते उकळवलेलं असतं. ते पाणी टाकायचं नाही, भाजीतच टाकायचं. त्याच्यानंतर एका जेवणाची सुरुवात. इथे जेवण वाढायचं चाललं आहे माझं. मी मगाशी पोहे खाल्ले होते, त्यामुळे मी नंतर थोडासा भात खाल्ला. झालं जेवण, मग लगेच भांडी घासायचं, ओटा पुसायचं. आपल्या बायकांचे हात आणि कामं चालूच असतात दिवसभर. त्यामुळे चला, थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मला सपोर्ट करा. इथे भाजी पण मी धुवून घेतली. आता भांडी लावून पटकन भांडी घासून घेणार, भाजी कापणार, त्याच्यानंतर झोपणार. ते मला दूध पण तापवायचं होतं. पहिली दुधाची ही गॅसवरची भांडी मी घासून घेते, नंतर म्हणजे लगेच दूध तापवायला भांडी घासेपर्यंत बरं पडतं. हे बघा, इथे मी कचरा काढून घेतला आणि मग झोपलो सगळीजणं. थँक्यू.